आज मी बनवत आहे क्रिस्पी कारल्या। मी ह्या कारल्या देसी घेतलेल्या आहे, कापून धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद, थोडासा मीठ याला टॉस करून घेते। तुम्ही चम्मचने मिक्स करून घ्या। याला झाकून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवते। आपल्या कारल्या 10 मिनिटाच्या नंतर मऊ झालेले आहेत, तर मी ते पूर्ण पिळून घेते। त्याच्यात जो एक्स्ट्रा जो पाणी आहे मिठाने बनलेला आहे तो पाणी मी पूर्ण पिळून घेते। पिळून झाल्यावर मी ह्या सगळ्या कारल्या थोडे थोडे करून तळून घेणार आहे। मी तेल जास्त प्रमाणात नाही घेतलाय, कारण की मला याच्यामध्येच रेसिपी करायची आहे, तर मी थोडे थोडे करून तळून घेणार आहे। आणि आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळायचं आहे। हलका रंग असला तर त्याच्यामध्ये तेवढी चव नाही वाढत, त्याच्यात क्रंचनेसपणा कमी असतो, ते थोडे मऊ असतात। याच्यामध्ये आपल्याला क्रंची पाहिजे, क्रिस्पी पाहिजे, म्हणून थोडासा जास्त तळून घ्यायचा। आता मी दुसऱ्यांदा पण तळून घेते। बघा, या पद्धतीने मी पूर्ण क्रिस्पी तळून घेतलेले आहेत। याच्यातच मी 4 कांदे कापून घातलेले आहेत। याला आपल्याला भाजून घ्यायचा नाही आहे। मी याच्यामध्येच वालाच्या शेंगा घालणार आहे। बघा, 4-5 वालाच्या शेंगा घातल्या मी। एक आलू घातला, चवीनुसार मीठ घातला आणि तुरीचे दाणे घातले। तुमच्याकडे दुसरे अगर दाणे असतील, पोपट, वाल वगैरे, ते घालू शकता। माझ्याकडे तुरीचे दाणे होते ते मी घातले आणि 2 टोमॅटो कापून घातले। आपण ह्या सगळ्या भाज्या पूर्ण परतवून घ्यायचा आहे। आपण आलू शिजेपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचा आहे। बघा, आमच्या भाज्यांचा पूर्ण रंग चेंज झालेला आहे। आलू परतून गेलेले आहेत आणि टोमॅटो वगैरे पूर्ण शिजून गेलेले आहेत। आलू पण आमचे गलून गेलेले आहेत। तर मी हे सगळ्या भाज्या साईडला करणार आहे आणि आपल्याला मधामध्ये तेल तो जो जमा होते त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे। बघा, लाल तिखट मी चवीनुसार घातला आणि हळद। आपल्याला कमी मसाल्यामध्ये ही भाजी बनवायची आहे। जेवढे कमी मसाले पडतील तेवढी जास्त टेस्टी वाटते ही भाजी। पूर्ण मी मिक्स करून घेते। आता आपल्याकडे जे आपण तळून घेतलेले जे कारल्या आहेत ते याच्यामध्ये ऍड करणार आहोत। हे 5 मिनिटं असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला। आपण ह्या स्टेजमध्ये झाकून ठेवायचं नाही आहे, आपल्याला फक्त परतवून घ्यायचं आहे। वरनं आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे। मिक्स करून आपली रेडी आहे क्रिस्पी कारल्याची भाजी। मी इथे आता सर्व करत आहे। मी चपाती सोबत सर्व करणार आहे, तुम्ही भाकरी सोबत सर्व करू शकता। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।